Chartered accountant institution was the main pillar for implementing the GST. ह्या दृष्टीने आपण काम करायला पाहिजे की ज्याने तुमचे सिस्टम्स एक सेमी ऑटोमेटेड मोडवर लागतील. सो चार्टर्ड अकाउंटन्सी प्रोफेशन इज नॉट लिमिटेड नाव टू अ कंप्लायन्स प्रॅक्टिस. इट इज अ बिझनेस सोल्युशन प्रोव्हायडर टू आय विल सो. टेक्नॉलॉजिकली जेव्हा आधी आपण म्हणत होतो कम्प्युटर नव्हते, आता कम्प्युटर आल्यावर चार्टर्ड अकाउंटन्सी प्रोफेशनचं काय होईल. काम जर घ्यायचं असेल तर तुमच्याकडे टीम पण पाहिजे. नमस्कार मित्रांनो. ॲज अ प्रॅक्टिसिंग CA मागच्या 7 वर्षामध्ये मी खूप सारे चॅलेंजेस फेस केले, खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी बघायला मिळाल्या, त्याच्यासोबत खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी बघायला मिळाल्या. CA झाल्याच्या नंतर बऱ्यापैकी लोक जॉब किंवा प्रोफेशन आणि प्रॅक्टिस सिलेक्ट करतात. प्रॅक्टिसमध्ये जेव्हा येतात तेव्हा स्टार्टिंगचे 2-3 वर्ष सगळ्यांना वाटतं की खूप सारं स्ट्रगल आहे, खूप सारं हार्डवर्क आहे. स्पेसिफिकली जे लोक बाहेरगावून येतात आणि त्यांना पुण्यामध्ये प्रॅक्टिस सेट करायची असते, तर त्यांच्या इन्स्टिट्यूटकडनं काही एक्सपेक्टेशन्स असतात की इन्स्टिट्यूटने आम्हाला इथे सपोर्ट करावा, हँड होल्डिंग करावं, बट आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्याच्यासाठी आज आपण बोलवलेलं आहे CA अभिषेक धामणे सरांना, ज्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत की प्रॅक्टिसच्या खूप साऱ्या आस्पेक्ट्सवरती. प्रॅक्टिस आपण कशी डेव्हलप केली पाहिजे, प्रॅक्टिसमध्ये ऑटोमेशन, SOP किती गरजेचं आहे, प्रॅक्टिसमध्ये AI काय रोल प्ले करणार आहे. त्याच्याचसोबत जेव्हा तुम्ही नवीन जेनझी स्टाफसोबत काम करणार आहात, तर त्यांच्यासोबत तुम्हाला काम करताना काही खबरदारी घ्यायची आहे किंवा तुम्हाला स्टाफ हायरिंगच्या प्रोसेस ज्या आहेत त्या तुम्हाला खूप साऱ्या इम्प्रूव्ह करायच्या आहेत, जेणेकरून तुम्ही एक फर्म चांगल्या लेवलला नेऊन ठेवू शकताय, ऑटोमेशन करू शकताय. त्याच्यासोबत आपण त्यांच्यासोबत आणखीन बऱ्याचशा गोष्टींवरती बोलणार आहोत, जसं की व्हॉट इज फ्युचर ऑफ आवर प्रोफेशन. आपल्या प्रोफेशनमध्ये पुढच्या 50 वर्षामध्ये आपण काय करणार आहोत. जसं की आपण कम्प्युटर्स आले, त्याच्यानंतर जो शिफ्ट झाला, असा शिफ्ट AI सोबत होणार आहे का, मग त्यासाठी आपल्याला रेडी व्हायची गरज आहे का. या सगळ्या गोष्टींसोबत आपण अभिषेक धामणे सरांसोबत बोलतोय, कारण ते आपल्या पुणे ब्रांचचे चेअरमन होते, त्याच्यानंतर ते आता रिजनल इलेक्शन कंटेस्ट करतायत आणि ॲज अ लीडर इन्स्टिट्यूट सोबत काही एक्सपेक्टेशन्स ते सेटअप करतील. त्यांच्यासोबत आपला आवाज पोहोचणं आणि त्यांच्याकडून त्या एक्सपेक्टेशन फुलफिल करून घेणं हे आपलं काम आहे. त्याच्यामुळे आजच्या आपल्या गेस्टला आपण बोलूया आणि त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा गोष्टी करूया. नमस्कार सर, कसे आहात? नमस्कार. छान चालू आहे. छान चालू आहे. इलेक्शनची गडबड खूप चालू असेल, पूर्ण धावपळ 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 चालू आहे. मेंबर स्टुडंट्सला भेटणं चालू आहे, विजिट्स चालू आहेत, कॉल्स चालू आहेत. तर ह्या सगळ्या व्हिजिट्समध्ये तुम्ही आता भरपूर मागचे 2 महिने झाला मी पाहतोय की तुम्ही खूप साऱ्या मेंबर्सला जाऊन भेटले, खूप साऱ्या स्टुडंट्सला जाऊन भेटले, मे बी पर्सनल टचसाठी किंवा मे बी इलेक्शन पर्पजने. बट तुम्हाला 1-2 गोष्टी अशा काय जाणवल्या की यार CA फॅटर्निटीमध्ये ही गोष्ट खूप चांगली चालू आहे किंवा ही गोष्ट यार आपल्याला बदलायची गरज आहे? नाही, चार्टर्ड अकाउंटंट प्रोफेशन आज 75 वर्ष साधारण पूर्ण करत आहे. सो 75 इयर्समध्ये देर हॅव बीन लॉट ऑफ चेंजेस इन द इकॉनॉमी. चार्टर्ड अकाउंटंट प्रोफेशन वॉज ऑलवेज देअर अँड विल ऑलवेज बी देअर. सो अँड इट इज ॲडॅप्टिव्ह प्रोफेशन, ज्याच्यात इकॉनॉमीमध्ये जसे चेंजेस होतात तसे चार्टर्ड अकाउंटन्सीमध्ये कोर्सेसमध्ये तुमच्या जे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्याच्यात चेंजेस होतात. आणि डेफिनेटली चार्टर्ड अकाउंटंट प्रोफेशन हे चांगल्या पद्धतीने आपल्याला सर्व्हिस देतं आणि देशाला जेव्हा जेव्हा गरज आहे ते पुढे नेण्याचं काम करतं. तरी तुम्हाला एक जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसनर CSला भेटतायत तेव्हा तुम्हाला वाटलं की ह्या गोष्टीमुळे आपल्या CA फॅटर्निटीला सध्या फायदा होतोय किंवा प्रॅक्टिसेसमध्ये ही गोष्ट चांगली चालू आहे किंवा ही गोष्ट आहे ज्याच्यामध्ये CA प्रॅक्टिसमध्ये जे आहेत ते स्टक आहेत, अशी कोणती गोष्ट जाणवली तुम्हाला? तुम्ही आता बघाल 2017मध्ये GST आला तेव्हा पूर्ण भारतात चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूटने ज्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि तो इम्प्लिमेंट करण्याचं काम केलं. सो इट इज आय विल be very happy to say that Chartered Accountant Institution was the main pillar for implementing the GST. If you ask me about the problems, then there are certain few problems which we should focus upon. That currently the systems in the offices, the processes in the offices should be improved. मग ह्या दृष्टीने आपण काम करायला पाहिजे की ज्याने तुमचे सिस्टम्स एक सेमी ऑटोमेटेड मोडवर लागतील आणि तुमच्या ऑफिसेसमधले काम हे सुरळीत चालतील. याच्यावर थोडंसं कुठेतरी काम करण्याची गरज मला वाटते.
तुम्ही आता जसं टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंटेशनबद्दल बोलले, तर मी बऱ्यापैकी तुमचे मेल्स, मेसेजेस किंवा तुमचा फोकस जो असतो कोणत्याही जेव्हा तुम्ही स्पीकर बनून जाता, तेव्हा तो रिलेटेड टू टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी असतो. SOPsबद्दल बऱ्यापैकी असतो. जसं की तुम्ही मध्ये एक शेड्यूल 3ची टेम्पलेट बनवून शेअर केली. ओके. तर बऱ्यापैकी ऑटोमेशनला तुम्ही फोकस करता आणि तुम्ही स्वतःही एक अशी फर्म रन करता जिथे 20-30 प्लस स्टाफ आहे. तर ऑटोमेशन तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये कसं आणलं किंवा तुम्ही ॲज अ लीडर तुम्ही प्रोफेशनमध्ये कसं ऑटोमेशन आणण्याचा विचार करताय? टेक्नॉलॉजी कशी आणण्याचा विचार करताय? राईट. आमची फर्म साधारण 42 वर्ष जुनी आहे. तर सिस्टीम आम्ही सुरुवातीपासून इम्प्लिमेंट करत आलो आहे आणि त्याच्यानुसार वेळेच्यानुसार, काळाच्यानुसार फ्रॉम हॅव्हिंग कॅल्क्युलेटर टू कम्प्युटर, नाव टू हॅव्हिंग AI टेक्नॉलॉजी इन द ऑफिस, ह्या सगळ्या आम्ही सिस्टीम इम्प्लिमेंट करत आलेलो आहे. आणि कुठेतरी आपण काळाच्यानुसार बदल जो असतो तो फर्ममध्ये आम्ही त्या काळात आणायला लागलो. मेनली आम्ही एक ऑफिसमध्ये एक पॉलिसी जनरली आम्ही अशी असते की वेन यू आर नॉट इन द ऑफिस शूड रन ॲज यू आर प्रेझेंट इन द ऑफिस. ह्या रिलेटेडच्या ज्या SOPs आहेत, ह्या रिलेटेडच्या ज्या टेम्पलेट्स आहेत, ह्या आम्ही ऑफिसमध्ये इम्प्लिमेंट केलेल्या आहेत आणि त्याच मी सगळ्या मेंबर्सला मध्यंतरी शेअर केल्या होत्या आणि त्याच्यासाठी खूप चांगला रिस्पॉन्स आपल्याला मिळाला. तर जेव्हा या टेम्पलेट्स जेव्हा तुम्ही रन करतात, युटिलिटीज जेव्हा तुम्ही वापरतात, फॉर एक्झाम्पल शेड्यूल 3ची असेल, तर यू डू नॉट मिस ऑन एनी डिस्क्लोजर पार्ट, यू डू नॉट मिस ऑन एनी प्रोसेस विच वॉज सपोज टू बी इन्क्लुडेड इन युअर फायनान्शियल स्टेट वाईल ऑडिटिंग, और यू डू नॉट सो ह्या गोष्टी काही मिस होत नाही. स्टाफला क्लिअर इन्स्ट्रक्शन्स असतात आणि जेव्हा क्लिअर इन्स्ट्रक्शन्स त्या टेम्पलेट्स थ्रू, त्या युटिलिटीज थ्रू जेव्हा मिळतात, तेव्हा आपलं पण काम कुठेतरी सोयीस्कर होतं, सोपं होतं आणि फायनल आउटकमसुद्धा एक प्रोडक्टिव्ह आउटकम येतो. सो ह्या आम्ही सिस्टीम आजवर इम्प्लिमेंट करत आलेलो आहे आणि याचाच फायदा 40 स्टाफची फर्म असेल किंवा 50 फर्मची असेल किंवा 100 असेल, तर हा फायदा डेफिनेटली तेव्हा तुम्हाला ह्या सिस्टीम्समुळे जाणवेल. बट कुठेतरी जेव्हा एक नवीन प्रोफेशनल प्रॅक्टिसमध्ये उतरतो, तेव्हा तो SOP सेट करायला डिफिकल्टीज फेस करतो. म्हणजे मे बी त्याचं रिझन असं असेल की आता माझ्याकडे स्टाफच नाही आहे किंवा आता माझ्याकडे असं काम नाही आहे ज्याच्यामध्ये SOPs इम्प्लिमेंट होऊ शकतात. हे एक्सक्युजेस दिले जातात. तर मग हे योग्य आहे का? नाही, डेफिनेटली नवीन जेव्हा प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट काम सुरू करतात, तेव्हा त्यांच्यापुढे डेफिनेटली चॅलेंजेस जास्त असतात. पण हे मी म्हणेल की याच्यात सगळ्यांनी हँड होल्डिंग करण्याची गरज आहे अँड वेरज इन्स्टिट्यूटनं सुद्धा हँड होल्डिंग करण्याची गरज आहे. आज आपल्याला बघाल गायडन्स नोट, अकाउंटिंग स्टँडर्ड, ऑडिटिंग स्टँडर्ड ह्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आहेत. पण ह्या कुठेतरी डे टू डे याच्यात इम्प्लिमेंट होतात का, हे स्वतः आपल्याला विचारण्याची वेळ आलेली आहे. आणि ह्याच सगळ्या आपण जर सिस्टीम्स आणि SOPs आणि टेम्पलेट्समध्ये टाकल्या आणि एक इन्स्टिट्यूट लेवलवर जर सगळ्यांनी मिळून काम केलं त्याच्यावर आणि ह्या आपण हँड होल्डिंग एफर्ट फॉर स्मॉल अँड मीडियम प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंटसाठी केला, तर डेफिनेटली त्यांना सुरुवातीच्या काळात ज्या अडचणी असतात त्याच्यामध्ये अजून न भरवता त्यांना कुठेतरी या SOPsची मदत होईल आणि हे त्यांचं काम सुरळीत चालेल. हा एक बेसिक आपण विचार आजच्या घडीला करू शकतो आणि डेफिनेटली हे इम्प्लिमेंटेबल आहे, हे असं मला वाटतं. बट मग आपण हँड होल्डिंग जेव्हा म्हणतो तेव्हा बऱ्यापैकी काय होतं, नो ऑफेन्स, बट नवीन चार्टर्ड अकाउंटंट एकतर कुणाला जाऊन बोलायला घाबरतात किंवा त्यांचे फायनान्शियल क्रायसिस चालू होतात किंवा प्रॅक्टिसमध्ये आल्यामुळे, किंवा मग हँड होल्डिंग आपण कसं करणार? हँड होल्डिंग इन टर्म्स ऑफ इंटँजिबल, त्याला म्हणू इंटँजिबल इन्फ्रास्ट्रक्चर, असं आपल्याला जर त्यांना प्रोव्हाइड करता आलं तर ते SOPs असतील, टेम्पलेट्स असतील, युटिलिटीज असतील, हे जर त्यांना इन्स्टिट्यूट लेवलवर जर देण्यात आलं तर डेफिनेटली इट्स अ बिग हँड होल्डिंग एफर्ट फ्रॉम द इन्स्टिट्यूट. आता त्यांच्या सिस्टीम्सला सपोज एखादा स्टाफ ऑफिसमध्ये आला तर त्याने काय करायला पाहिजे डे टू डे याच्यात. फॉर एक्झाम्पल ही इज ऑडिटिंग समथिंग, सो त्या ऑडिटच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये त्यांनी ह्या 20 गोष्टी करायला पाहिजेत. जर ह्या इन्स्टिट्यूटनेच एका युटिलिटी थ्रू किंवा टेम्पलेट थ्रू जर मेंबरला दिल्या तर, आणि तो स्टाफ त्याने केल्यावर फायनल आउटपुट तुमच्याकडे जेव्हा येईल, हे तेव्हा डिस्कशन तुमच्या फायनल प्रोडक्ट तुमच्या समोर येईल, तेव्हा हे डेफिनेटली कुठेतरी प्रोडक्टिव्ह राहील असं मला वाटतं.
बट आपण जेव्हा आता याच्याबद्दल बोलतोय SOPs, सिस्टीम्स ऑडिट, तर आजच्या घडीला तुम्हाला असं वाटतं की खरंच CA प्रोफेशन लिमिटेड आहे बेसिक कम्प्लायन्सेससाठी, किंवा काही नाही, आणखीन डेफिनेटली नाही. मी अपॉर्च्युनिटीज जसं आहेत? म्हणालो, आता आपलं डिस्कशन चालू होतं की चार्टर्ड अकाउंटंट यांनी GST इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट केला. तसंच इन्सॉल्व्हन्सी इन बँक्रप्सी कोड आहे. जे काही रिफॉर्म्स गेल्या आता 10 वर्षात 15 वर्षात मागचे झालेले आहेत, याच्यामध्ये अग्रेसर राहिलेलं आहे चार्टर्ड अकाउंटंट प्रोफेशन. तर सो इट इज नॉट limited to the compliance practice. We are into consulting. Everyone is now into consulting. शेअर्ड सर्व्हिसेसची प्रॅक्टिस सुरू झालेली आहे. व्हर्च्युअल CFO ची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे चालू आहे. काही एंटरप्रिनर रिलेटेड सर्व्हिसेस देत आहेत. सो चार्टर्ड अकाउंटन्सी प्रोफेशन इज नॉट लिमिटेड नाव टू अ compliance practice. It is a business solution provider I will so. As a profession it is growing in that way. कारण आता काय होतं ना सर, बऱ्यापैकी जेव्हाही मी प्रॅक्टिसिंग CAsला डिस्कशन करतो तेव्हा असं होतं की प्रोप्रायटरी फर्म आहेत आणि त्यांना स्वतःला एक कुठेतरी कंप्लायन्समध्ये रिस्ट्रिक्ट केलं आहे. त्याच्यामध्ये आता गव्हर्नमेंट एवढं ऑटोमेशन आणतं आहे की GSTR 2B आलं, GSTR 1 आलं, आता IMS फॅसिलिटी आली आहे, त्याच्यानंतर ई-वे बिल, इनवॉइसिंग, याच्यामुळे डेटा बऱ्यापैकी ऑटोमेशनमध्ये आहे. आणि जर मला विचारलं तर पुढच्या 5 वर्षामध्ये मे बी असं होईल की फॉर रिटर्न फायलिंग CAची गरज खूप कमी पडेल. म्हणजे 10% 20% ऑर्गनायझेशनलाच मे बी गरज पडेल. जसं आपण चितळे सरांसोबत बोलताना त्यांचं एक खूप ॲग्रेसिव्हली एक पॉईंट असतो की टेक्नॉलॉजी जेव्हा येते, इन्कम टॅक्स रिटर्नही तुमचे प्रीफिल्ड येतील, असं ते खूप कन्व्हिन्सिंगली सांगतात की सगळा डेटा प्रीफिल्ड येईल इन्कम टॅक्स रिटर्न. किंवा मे बी असं होईल की इन्कम टॅक्स आणि GSTसाठी एकच रिटर्न जाईल. वी नेवर नो की फ्युचर काय आहे. मग याच्यासाठी ॲज अ प्रोफेशन आपण रेडी कसं व्हायचं? कारण काय होतं ना, एक कुठेतरी आपण स्वतःला एक रिस्ट्रिक्ट केलंय, एक इंटेलेक्च्युअल माणूस म्हणून आपण एक फक्त पुस्तकांमध्ये बऱ्यापैकी स्वतःला इन्व्हॉल्व करून घेतो आणि त्याच्यामध्येच स्वतःची दुनिया बनवतो. त्याच्यामुळे मे बी आपण बाकीच्या बिझनेसमॅनपेक्षा मागे राहतोय का? नाही, मला नाही वाटत असं. आपण तर डेफिनेटली बाकीच्या बिझनेसमॅनपेक्षा मागे राहतोय. आय डू नॉट अग्री टू दिस. बट तुम्ही जे म्हणताय चेंजेस आज येणार, तर डेफिनेटली वी फोरसी दॅट दीज चेंजेस विल बी देअर. टेक्नॉलॉजिकली जेव्हा आधी आपण म्हणत होतो कम्प्युटर नव्हते, आता कम्प्युटर आल्यावर चार्टर्ड अकाउंटन्सी प्रोफेशनचं काय होईल, ही 90sची गोष्ट. तेव्हा काय होईल अशीच भीती होती. पण तेव्हा पण आपण बघाल की चार्टर्ड अकाउंटन्सी प्रोफेशनने कम्प्युटर सिस्टम्स ॲक्सेप्ट केले आणि त्याच्यानुसार काम केलं. तर ही जी काही टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट होत आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा तुमचं डेटा ॲनालिटिक्स जे स्टेक होल्डर्सच्या एंडवर जे मोठ्या प्रमाणात होतं, हे डेफिनेटली येणार आहे आणि वी आर रेडी फॉर दॅट. सो चार्टर्ड अकाउंटन्सी प्रोफेशन इज ॲडॅप्टिव्ह प्रोफेशन. वी विल बी प्रोव्हाइडिंग सर्व्हिस विच इज बियॉन्ड नाव वॉट यू आर टॉकिंग अबाउट जस्ट फायलिंग द रिटर्न. त्याच्यात लिटिगेशन प्रॅक्टिस आहे, त्याच्यात तुम्ही आयडेंटिफिकेशन ऑफ व्हेरियस त्याच्या रिलेटेडचे इनएलिजिबल क्रेडिट्स, एलिजिबल क्रेडिट्स, याच्या रिलेटेडचे खूप, म्हणजे त्याच्यावर मे बी यू कॅन प्रॅक्टिस ओनली ऑन वन सेक्शन, इतक्या रिलेट त्याच्यात पुढे लिटिगेशन होणार आहे. तर हा जो काही पुढचा विचार करता, आय थिंक सो चार्टर्ड अकाउंटन्सी प्रोफेशन इज ॲडॅप्टिव्ह अँड इन्स्टिट्यूट इज वर्किंग वेल ऑन दॅट. It might be artificial intelligence, it might be data analytics. We are ensuring at institute is now working towards empowering the members to adopt the skills. I think so. इन्स्टिट्यूट इज वर्किंग, टोटली अग्री. बट ॲज अ मेंबर्स आपल्याला काय करावं असं तुम्हाला वाटतं? किंवा आता बऱ्यापैकी जर पाहिलं तुम्ही, बऱ्यापैकी ज्या फर्म्स आहेत त्यादा मला वाटतं त्याच्यातल्या 80% फर्म प्रोप्रायटरी फर्म आहेत. मग जेव्हा माझं पर्सनल ओपिनियन असं की जेव्हा तुम्ही प्रोप्रायटरी फर्म रन करताना यू फेस टू मच डिफिकल्टीज. कारण तुमची एक्सपर्टाईज GST, इन्कम टॅक्स आणि बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्हाला करायला लागते. तुम्हाला एका क्लायंटला वेगवेगळे सर्व्हिस केटर करायला लागतात. प्लस तुम्हाला मग त्याला ॲडिशनल सर्व्हिस ज्या द्यायच्या, ज्या व्हॅल्यू ॲडिशन बनतील त्याच्यासाठी, जसं की लोन आहे, सबसिडी आहे, काही आहे सेक्शन्स आहेत जसं AT IAC झालं. सो ह्या सर्व्हिसेससाठी आपण त्याला केटर नाही करू शकत, कारण आपण ऑपरेशन्समध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जातो. तर मग त्याच्यासाठी काय आपण करायला पाहिजे? तुम्ही जे म्हणतायत हा सुरुवातीला कदाचित 2 ते 3 वर्ष हा प्रॅक्टिसच्या सुरुवातीला प्रॉब्लेम असू शकतो. बट इफ यू ग्रो युअर ऑर्गनायझेशन प्रॉपरली अँड इफ यू नर्चर इट प्रॉपरली,
आय थिंक सो तुम्ही ह्या सर्व्हिसेस डेफिनेटली सगळ्यांना देऊ शकतात. एक तुम्हाला टियरमध्ये टीम करायला लागेल, Tier 1, Tier 2, Tier 3. Tier 3 team might be working on the compliance thing. Tier 2 team will work on relating to the services. And Tier 3, Tier 1 will work now for the consulting part. तर अशा रिलेटेडच्या ज्या सर्व्हिसेस आपण आणि टियर्स जर ऑफिसमध्ये केले तर डेफिनेटली आपण सगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस आपल्या क्लायंटला देऊ शकतो असं मला वाटतं. पण त्याच्यासाठी कुठेतरी एक 2 ते 3 वर्षाचा जो जस्टेशन पिरियड आहे तो संपल्यावर 5 किंवा 6व्या वर्षी आपण हे काम अजून चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकतो. इफ यू नर्चर इट प्रॉपरली, आय थिंक सो दिस इज व्हेरी मच पॉसिबल. अग्री. मला असं वाटतं त्याच्यापेक्षाही आपण जर कोलॅबरेशनमध्ये गेलो कुणासोबत, मी पर्सनली असं बिलीव्ह करतो की कोलॅबरेशन इज द बेस्ट वे टू ग्रो युअर प्रॅक्टिस. मी नाही आता सबसिडीचं नॉलेज घेऊन, मी GSTची प्रॅक्टिस जेव्हा करतोय तेव्हा मी सबसिडीचं नॉलेज घेऊन सबसिडीच्या ऑफिसमध्ये जाऊन बसून, जेव्हा की ऑलरेडी मी GSTच्या ऑफिसमध्ये लिटिगेशनसाठी बसून माझा टाईम जातोय, तर ती गोष्ट नाही करू शकत. तर कोलॅबरेशनच्या खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला रेव्हेन्यू देऊ शकतात आणि तुमच्या क्लायंटलाही व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस देऊ शकतात. बट कुठेतरी एक ट्रस्ट फॅक्टर येत नाही किंवा आपले ॲज अ कम्युनिटी आपण कोलॅबरेशनच्या अपॉर्च्युनिटीजला एक्सप्लोर करू शकत नाही असं वाटतं मला. याच्यावरती तुम्हाला काय वाटतं? मी काल पण एकांशी बोलत होतो. कोलॅबरेशन हा काळाची गरज आहे. कोलॅबरेशन आपल्याला करायलाच लागणार आहे. इट माइट बी इन द फॉर्म ऑफ पार्टनरशिप ऑर इट माइट बी इन द फॉर्म ऑफ शेअर्ड सर्व्हिसेस. ज्याच्यासाठी मी उदाहरण सांगतो. आता समजा तुमचा 5 जणांचा मित्र आहे, तुम्ही एकत्र आलाय आणि तुम्ही प्रॅक्टिस सुरू केली आणि त्याने एकेकाने प्रत्येकाने त्याचं डिपार्टमेंट पाहिलं. तर आपण जो पहिला ऑब्जेक्टिव्ह होता की सगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस देऊ शकतो का, तर देऊ शकतो. हा एक पहिला ऑप्शन झाला. दुसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही 5 जणं एकत्र नाही येऊ शकत आहात. मे बी यू आर मल्टी सिटिंग ॲट डिफरंट लोकेशन, त्याच्यात काही अदर फॅक्टर्स असू शकतात. तर ह्या केसमध्ये जर तुम्ही सांगितलं ऑडिटचे काम तुझ्याकडे काही आलं तर तू मला सांग. जर रेरा फॉर एक्झाम्पल रेराच्या काही रिलेटेड कामं आलं तर तो एक पर्सन बी हू विल बी फोकसिंग ऑन द रेरा. जर तुम्ही अशा प्रकारचे जर काम केलं आणि ते कामं तुम्ही एकमेकांना रेफर केले तर डेफिनेटली तुमचा क्लायंटला चांगली सर्व्हिस मिळते हे तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्ही ज्या कामात काम करतायत दॅट एक्सपर्टीज यू आर ऑल्सो होल्डिंग अँड यू आर एन्श्योर्ड दॅट समवन इज गिविंग दॅट रिलेटेड वर्क टू यू ऑल्सो. तर ह्या बेसिसवर तुम्ही करू शकतात असं मला वाटतं. ह्या बेसिसवर पण ऑप्शन बी म्हणून कोलॅबरेशन करू शकतो. येस, कोलॅबरेशन इज द बिगेस्ट स्ट्रेंथ फॉर दिस जनरेशन. आय फील राईट की कोलॅबरेशन नॉट नेसेसरली कोलॅबरेशन तुमच्या प्रोफेशनसोबतच हवं. आता माझा जो सोशल मीडियावाला माणूस आहे फॉर एक्झाम्पल, मी त्याच्यासोबत कोलॅबरेशन करून तोही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला बऱ्यापैकी केटर करतो आणि मीही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला बऱ्यापैकी केटर करतो. तर मग कुठेतरी म्युच्युअली मी माझ्या क्लायंटला सांगितलं की तुझ्या ग्रोथसाठी यू यूज सोशल मीडिया एक्सपर्टीज, कारण आता सोशल मीडिया काळाची गरज झाली आहे. आणि त्याने त्याच्या क्लायंटला सांगितलं की तुम्ही बिझनेसमध्ये सोशल मीडिया खूप चांगलं आहे, बट त्याच्यासोबत यू नीड गुड कंप्लायन्स पार्ट, तरच बिझनेस ग्रो होऊ शकतो. कारण फायनली सगळेजण जे काम करतात ते बिझनेस ग्रोथसाठी काम करतात. तर मग अशाही काही अपॉर्च्युनिटी आपण एक्सप्लोर करू शकतो असं मला पर्सनली वाटतं. बट स्पीकिंग अबाउट सोशल मीडिया किंवा ह्या गोष्टी, तर कुठेतरी मार्केटिंगचा एक आहे गोष्ट की जी आपल्या प्रोफेशनला रिस्ट्रिक्ट करते असं लोकांना वाटतं. पर्सनली आय डोंट बिलीव्ह इट. बट तुमच्या याच्यावरती खूप चांगले व्ह्यूज आहेत असं मी ऐकलंय आपण जेव्हा लास्ट टाइम बोलत होतो. मी म्हणेल सोशल मीडिया इज वन ऑफ द मीडियम वेअर यू कॅन रीच मॅक्सिमम पीपल. तर याच्यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं लिंक्डइन प्रोफाईल आहे, काही तुम्हाला जर एक्सपर्ट ओपिनियन काही असेल तुम्ही यू कॅन शेअर इट ऑन युअर यूट्यूब. तुम्ही तुमचं मंथली जर्नल असेल ते तुम्ही करू शकताय पब्लिश. यू कॅन बट डेफिनेटली देर आर सम रेस्ट्रिक्शन. यू कॅनॉट सेंड मास ईमेल. You cannot just ask client that we are providing this service, are you interested? So हे कुठेतरी चार्टर्ड अकाउंटन्सी ॲक्टमध्ये रेस्ट्रिक्शन आहे. सो वॉट एव्हर आर द एलिजिबल ऑर वेज मे बी यू कॅन वर्क ऑन दॅट. आणि याच्यात अजून काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. जसं मी म्हणालो की जर्नल्स असतील, तुम्ही मंथली जर्नल पब्लिश करू शकता. तुमच्या वेबसाईटवर तुम्ही करू शकता. काही तुमचे आर्टिकल्स असतील, काही तुमच्या कुठे कॉन्फरन्समध्ये व्हिजिट्स असतील,
त्याचे तुम्ही काही रिव्ह्यूज टाकू शकता. तर अशा पद्धतीने हळूहळू तुम्ही नॉलेज शेअरिंग जर तुमच्या सोशल मीडिया जे आहेत याच्यातनं शेअर केलं तर डेफिनेटली इट्स अ व्हेरी गुड बेनिफिट अँड आय थिंक सो ऑल चार्टर्ड अकाउंटंट शुड स्टार्ट युझिंग दिस थिंग्स. राईट. याच्यासोबत आणखीन एक प्रश्न असा येतो मग की आपण सेल करू शकत नाही, मार्केटिंग करू शकत नाही, मास आपल्याला करायचं नाही आहे, मास ईमेल सेंडिंग वगैरे, पण मग व्हॉट आर द अदर वेज की जेणेकरून एक CA दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचेल, काम कसं येईल? कारण आपण बाकीचे ऑपरेशन्स वगैरे सगळे ओके झाले, तर मेन जो आहे टॉप लाईन ती इम्प्रूव्ह कशी करायची, तो खूप मोठा चॅलेंज जे स्मॉल सिटीमधनं लोक येतात त्यांना फेस होतो. बिकॉज सपोज पुण्यामध्ये प्रॅक्टिस चालू केली, त्यांना नवीन मार्केट आहे, लोक ओळखत नाहीत, मग अशा वेळेस त्यांनी टॉप लाईनला इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करायचं? नाही, याच्यामध्ये मी जो असं म्हणालो जेस्टेशन पिरियड सुरुवातीला असेल, यू कॅनॉट एक्सपेक्ट दॅट इन द फर्स्ट इयर यू विल गेट द डिझायर्ड कंपनी वॉट यू वॉन्ट. स्लोली यू विल हॅव टू बिल्ड अप द टीम. काम जर घ्यायचं असेल तर तुमच्याकडे टीम पण पाहिजे, मोठं काम डेफिनेटली. सो इट वर्क्स बोथ वेज, की जर टीम असेल तर काम मिळेल, काम असेल तर टीम बिल्ड होईल. तर असा कुठेतरी सुवर्ण मध्य साधून 3 ते 5 वर्षात डेफिनेटली डिझायर्ड वेमध्ये तुम्हाला कामं येतात. तुम्ही टीम कोलॅबरेशन, जसं मी म्हणालो, काही सोशल मीडियाची माध्यमं तुम्ही जर इफेक्टिव्हली वापरली तर डेफिनेटली वर्क विल कम टू यू. आय विल सजेस्ट तुम्ही तुमचे काही पार्टनर्स, तुमचे काही जे फ्रेंड्स असतील जे तुमच्या फर्ममध्ये आहेत, त्यांनी कुठे सेशन घ्यावे, कॉन्फरन्सेसमध्ये ॲज अ स्पीकर त्यांनी पार्टिसिपेट करावं. तर डेफिनेटली यू गेट दॅट विजिबिलिटी अँड पीपल स्टार्ट टॉकिंग अबाउट यू. People will ask you wherever there is query or problem. Then slowly that client will get connected and it will get converted as a main client to you. So this is what I feel. This should be the process, and every process which goes organically will have the best result. तुम्ही इनऑर्गॅनिक काही काम करायला गेले तर कुठेतरी there will be a problem and there will be a limitation also. सो आय टोटली अग्री की मला एक कोणीतरी काही दिवसापूर्वी एक गोष्ट सांगितली. त्यांचं असं म्हणणं आलं की अ रिच पर्सन इज ऑलवेज गुड स्पीकर. किंवा आपण आपल्या प्रोफेशनबद्दल बोलायचं म्हणलं तर त्यांनी मला सांगितलं की म्हणे तुम्ही विचार करा की तुमच्या प्रोफेशनमधले सक्सेसफुल लोक कोण आहेत, त्याचा कुणाचाही तुम्ही आठवा आणि ते पब्लिक स्पीकर आहेत का. सो पब्लिक स्पीकर जे आहेत तेच आपल्या प्रोफेशनमध्ये किंवा कोणत्याही इन जनरल लिडरशिप क्वालिटी, पॉलिटिक्स, प्रोफेशन, डॉक्टर, कुठे गेलो आपण तरी जे लोक स्पीकर आहेत, जे पोडियमवर जाऊन स्वतःला प्रेझेंट करू शकतात, तेच लोक त्या फील्डमध्ये पुढे जातात असं मलाही वाटतं. त्याच्यामुळे आपण ॲज अ प्रोफेशन जर नॉट नेसेसरी, म्हणजे काही कमी बोलणारे सुद्धा एक्सपर्ट असतात आणि चांगलं हे देतात. बट व्हेन यू प्रेझेंट युअर सेल्फ टू मास ऑडियन्स ना, तर मग तुमचं 1 to 1 सेल होण्यापेक्षा तुमचं 1 to many सेल होतो. ओके, त्या अँगलनी जर आपण एक्सप्लोर केलं की मी तुम्हाला एक सर्व्हिस देण्यापेक्षा मी तुमच्यासारखे जर 100 लोकांना सोबत उभा करून बोलतोय तर त्यातले माझे कन्व्हर्जनचा रेट जास्त होईल. ही एक सेलची बेसिक थेअरी आहे. बरोबर. आणि स्पीकिंग अबाउट टीम, की आता आपण टीम बद्दल वगैरे बोलत होतो, तर तुमच्याकडे आज चांगली टीम आहे, चांगला स्टाफ आहे, चांगले आर्टिकल्स आहेत, त्यांना हँडल करणं थोडंसं जुना काळातला आणि आत्ताचा फरक पडलाय असं तुम्हाला वाटतं? हो, मी 2009मध्ये ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट क्वालिफाय झालो. तर त्यावेळेस आणि आज 15 वर्ष पूर्ण होत आहेत, तर डेफिनेटली फरक आहे. आजच्या घडीला तुम्ही बघाल तर जेनझी people are now, generation is now there in the office. So we need to have a good balance between Gen Z and the millennials. So that balance as a team leader or I'm handling Pune operation, that balance has to be there. So Gen Z people are very they want to act very fast, they are multitasking. सो त्यांना कुठेतरी त्यांची एनर्जी एका प्रॉपर डायरेक्शनमध्ये डायरेक्ट करण्यासाठी करायला लागतं. ते डेफिनेटली चांगलं काम करतात. आणि मिलेनियल्स लाईक अस, दे आर हार्डवर्किंग, ते तर आहेच. त्यांना कुठेतरी थोडं बूस्ट करायला लागतं की हे आपल्याला अचीव करायचं आहे, यू गो, त्यांना टार्गेट सेट करून काम करायला लागतं. सो दिस मिक्सचर ऑफ बोथ द Gen Z and millennial we have to do in the office, and there has been definitely a shift. The work, there has been a change also in the way we are functioning. So
I think so this difference is there. राईट. आजच्या यूथला टीम आउटिंग पाहिजे, टीम बॉन्डिंग ॲक्टिव्हिटीज पाहिजेत किंवा आणखीन सोशल मीडिया प्रेझेन्स त्यांचा चांगला व्हावा म्हणून मे बी इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं पाहिजे. मला असं वाटतं ते लोक ते पाहतात ऑफिसमध्ये जेव्हा इंटरव्ह्यू येतात की तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, कारण त्यांना जेव्हा फोटोज पोस्ट करायचे आहेत तेव्हा ते इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना तसं लागतं असं कुठेतरी मला वाटतं. I agree. I totally agree. We do in our office annual outing. We do one night we stay for 2 days. We go. Then we have cricket tournament in our office. We have what we say a break where we all go for a movie. Just when the July season is over or when the September season is, just depending on the movie also, it depends when we go. So this social thing we do Maggie party also in our office. So all these things are there, and this is how the change, and we have to go ahead with that change. And as you rightly said that whenever someone is coming to your office for interview, he knows everything about you. So that's why the social media, the presence should be important. proper. Your profile should be giving the clear outline how your organization works, your whether there is departmentalization, whether there is no departmentalization in your office. So all these things are the concern for the person who is coming to your office for the interview. So you have to be clear on these things. राईट. तुम्ही ऑफिस सोबतच तुम्ही ब्रांचलाही चेअरमन होते, व्हाईस चेअरमन होते, विकासा तुम्ही सांभाळलाय जिथे तुम्ही मेजॉरिटी स्टुडंट्सला हँडल केलंय. सो तेव्हा तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला की जेव्हा तुम्ही आपण एम्प्लॉईजला हँडल करणं आणि जेव्हा तुम्ही CA जे लोक आहेत त्यांना हँडल करताय किंवा दॅट काइंड ऑफ पीपल, तर तिथे कुठेतरी लिडरशिप क्वालिटीमध्ये चेंज करायला लागत असेल ना? स्टुडंट्स विकासा चेअरमन होतो तेव्हा मी पुण्यातली एक सर्वात मोठी इंटरनॅशनल कॉन्फरन्स आम्ही घेतली होती. साधारण 3,500 ते 4,000 स्टुडंट्स त्याला आले होते, आणि श्रीलंका, नेपाळ वगैरे ह्या सगळ्या देशातून ते स्टुडंट आले होते. सो दॅट ॲक्टिव्हिटी गेव मी that event gave me a very wide vision, and also I learned a lot of skills also, that how to conduct such activity. Definitely हा कुठेतरी फरक आहे when you interact with members and when you interact with student. तर थोडंसं आपल्याला त्यांच्या पद्धतीने त्यांच्या याने घ्यायला लागतं, पण डेफिनेट ते चांगलं काम करायला रेडी असतात, तर डेफिनेटली ते सपोर्ट करतात त्या गोष्टीसाठी. And when we talk about members, we have to be very attentive there, listen to their problems, understand their concern, and give effective solution in timely manner. So हे तुम्ही केलं तर सेम मेंबर्स आणि स्टुडंट्सला तुम्ही चांगल्या प्रकारे केटर करू शकता ह्या पद्धतीने. टोटली अग्री. तुमच्या ह्या जर्नीमध्ये बुक्स खूप मोठा रोल प्ले करतात असं मला वाटतं कुठेतरी, की तुमचे कोट्स जे असतात किंवा ते बऱ्याचशा बुक्समधनं इन्स्पायर झाले असतात. तर असे कोणते बुक्स आहेत जे तुम्हाला इन्स्पायर करतात? नाही, सध्या मी जनरली सेल्फ हेल्प बुक्सच रीड करतो. सध्या मी डोंट स्वेट द टाईम हे मी पुस्तक वाचतो आहे सध्या. आणि आता रिसेंटली रतन टाटा जी हे झाले होते, त्याच्यानंतर मी टाटा यांग हे मराठी पुस्तक आहे ते मी सध्या वाचतो. सो सेल्फ हेल्प बुक्स डेफिनेटली हेल्प यू इन कीपिंग युअर स्किल्स इंटॅक्ट. त्यातले काही फेवरेट टेक अवेज की तुम्हाला काहीतरी बुकमधलं एक आजपर्यंत खूप जास्त हिट करून गेलं? ओके. मला सगळेजण विचारतात वाय यू वॉन्ट टू वर्क फॉर द इन्स्टिट्यूट, वाय यू विश टू कॉन्ट्रीब्यूट, यू हॅव लॉट ऑफ वर्क इन द ऑफिस, वाय यू आर टेकिंग दॅट रिस्पॉन्सिबिलिटी अगेन. तर याच्यामध्ये मी फक्त एक मी सगळ्यांना सांगतो, इफ यू डोंट सॅक्रिफाईस फॉर वॉट यू वॉन्ट, देन मे बी वॉट यू वॉन्ट बिकम्स द सॅक्रिफाईस. This is my quote or the inspiration for working for the institute, and this will be definitely a thing where you need to understand what you are, from where you are earning, where you are getting so much respect, you need to give it back to the alma mater. So with this I think so that is my inspiration. टोटली अग्री.
आणि स्पीकिंग अबाउट इलेक्शन्स, आता जेव्हा तुम्ही रिजनलला जाताय, उद्या फॉर एक्झाम्पल तुम्ही सेंट्रलला जाताल, तर काय अजेंडा आहे किंवा काय विजन आपण ॲज अ प्रोफेशन तुम्ही देऊ पाहताय, त्यामुळे तुम्ही इलेक्शन कंटेस्ट करताय? सध्या तरी मी रिजनल काउन्सिलच कंटेस्ट करतोय. तर याच्यामध्ये अजेंडा म्हणजे जिथे वी नीड टू टॉक विथ द स्टेक होल्डर्स आणि जिथे जिथे एक्सपेक्टेशन गॅप आहे तिथे तिथे आपलं चार्टर्ड अकाउंटंटचं काम आहे असं मला वाटतं. जस्ट फॉर एक्झाम्पल ईश्वर मी सांगतो, महाराष्ट्रात लोकल बॉडीजमध्ये सिंगल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम, तर इतकं प्रचंड काम आहे, इतक्या साऱ्या लोकल बॉडीज आहेत, तर त्यांना आपण कुठेतरी चॅनलाइज करून डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीमवर काम नेऊ शकतो. तर हे काम ॲज अ प्रोफेशन आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि हे चार्टर्ड अकाउंटंटचंच काम. तर हा अशा प्रकारचे जे एक्सपेक्टेशन आहेत, म्हणजे दुसरं उदाहरणार्थ रजिस्टर ऑफ फर्ममध्ये एक टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आणण्याची पूर्ण गरज आहे, शिफ्ट आणण्याची गरज आहे. तर इथे पण इन्स्टिट्यूट एक पिव्होटल रोल प्ले करू शकते असं मला वाटतं. तर ह्या सगळ्या जिथे जिथे स्टेक होल्डरशी बोलणं, त्यांचे एक्सपेक्टेशन समजून घेणं, आपलं कॉन्ट्रीब्युशन त्यांना सांगणं आणि जिथे जिथे आपण गॅप आहे तो गॅप चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कसा फिलअप करू शकतो हे एवढं पाहिलं तर आपल्याला 50 वर्ष पुढचे काम तर डेफिनेटली आहे. आपली 5 ट्रिलियनची इकॉनॉमीमध्ये 3 ट्रिलियन हे सर्व्हिस इंडस्ट्री प्रोव्हाइड करणार आहे. द FDIs वॉट आर कमिंग टू इंडिया, द इन्व्हेस्टमेंट्स विच आर हॅपनिंग, मेक इन इंडिया असेल, त्याच्यानंतर डिफेन्स रिलेटेड एक्सपोर्ट जो आपण सुरू केलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी इंडियामध्ये एम्प्लॉयमेंट आणल्यानंतर इकोसिस्टीम तयार होणार आणि ती इकोसिस्टीम तयार झाली तर चार्टर्ड अकाउंटंटची एक कुठेतरी गरज प्रत्येक फील्डमध्ये वाटणार आणि चार्टर्ड अकाउंटंट बिझनेस सोल्युशन प्रोव्हायडर म्हणून डेफिनेटली त्यांना चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे आणि करणार असं मला विश्वास आहे. टोटली अग्री. लास्ट क्वेश्चन, जेव्हा आपण फायटल इकॉनॉमीची गोष्ट करतोय किंवा जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय तेव्हा कुठेतरी गॅप दिसतो की ज्याही कंपन्याज इनकॉर्पोरेट होत आहेत ना त्याच्यात बऱ्यापैकी म्हणजे वी कॅन से 80-90% कंपन्याज ह्या इंजिनियर्स किंवा जेही स्टार्टअप्स जे नवीन चालू झालं आहे तर स्टार्टअप्सच्या रेजिममध्येही बऱ्यापैकी इंजिनियर्स लोक आहेत. जेव्हा CA ला फायनान्शियली सगळ्यात जास्त नॉलेज असतं, टेक्निकली सगळ्यात जास्त तो स्ट्रॉंग असतो, हार्डवर्किंग आहे आपलं प्रोफेशन, तेव्हा मग आपल्या प्रोफेशनमधले लोक हे प्रॅक्टिस किंवा जॉब याच्या व्यतिरिक्त खूप कमी लोक आहेत जे एंटरप्रेन्युअर बनतात, असं का? आय डू नॉट अग्री बिकॉज आदित्य बिर्ला ग्रुपचे तेच म्हणलं खूप कमी लोक आहेत. पण आता जर स्टार्टअप करायचे आपल्याकडे ज्या कंपनीज आहेत ॲज अ क्लायंट तर पाहिलं त्यातले मेजॉरिटी लोक हे इंजिनियर्सच असतील किंवा मे बी BCom MBA बॅकग्राऊंडवाले असतील बऱ्यापैकी लोक, जे माझं ऑब्झर्वेशन आहे. आपल्या CA फॅटर्निटीमधले लोक काही लोकांनी आउट ऑफ द वे चूज केले आणि ते सक्सेसफुल आहेत, जसे की आपले क्लासेसचे टीचर आहेत. विथ रिस्पेक्ट आपण रचना रानडे मॅम म्हणू शकतो, ज्यांनी खूप चांगलं नाव केलं. खूप काही फॅकल्टीज आहेत ज्यांनी खूप चांगलं नाव केलं, ज्यांनी वेगळ्या वाटा निवडल्या. तर मग आपण रिस्क घ्यायला घाबरतो का की वेगळ्या वाटा निवडायला घाबरतो का? नाही, व्हॉट यू आर सेईंग इज पार्शियली करेक्ट. खूप चार्टर्ड अकाउंटंट आता मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत, ते एंटरप्रिनर आहेत. मी लिस्ट विल गो ऑन अँड ऑन. तुम्ही जर पाहिलं तर पारेख सर HDFCचे, ही इज ऑल्सो चार्टर्ड अकाउंटंट. देन आदित्य बिर्ला ग्रुपचे कुमार बिर्ला हे सुद्धा चार्टर्ड अकाउंटंटच आहे. तर मी म्हणेल की आहे का, तर सध्या जे आपल्याला ट्रेंडमध्ये जे काही स्टार्टअप आहेत ते तुम्हाला वाटतं की चार्टर्ड अकाउंटंट इंजिनियर करत आहेत. बट डेफिनेटली यू आर सजेस्टिंग अ व्हेरी गुड मे बी अजेंडा और मे बी अ व्हेरी व्हॅलिड पॉईंट दॅट वी शुड टेक दिस ॲज अ टास्क दॅट we will have at least 50 chartered accountants, at least 100 chartered accountants, and we will give them guidance for entrepreneurship. I think so institute is working also on that for startup and for the related the ecosystem. But definitely what you are suggesting is after discussing with you is coming to my mind, and
mind that we should take this as a big task ahead, and we should make sure that next 50 or next 100 big entrepreneur will be a chartered accountant. And Totally. I'm sure that we are capable of being that entrepreneur. वी आर कॅपेबल. त्याच्यामुळेच आपण जर ठरवलं, रचना रानडे मॅम काल PM मोदींसोबतचा त्यांचा फोटो होता. सो जर ठरवलं तर आपण काहीही करू शकतो. Yes. बट I मग agree. थोडीशी रिस्क घेऊन जर आपण गेलो तर मग नथिंग लाईक दॅट. आपल्या सीए लोकांसारखं तर बेस्ट माणूस नाहीये जे हार्डवर्क करू शकतं किंवा टेक्निकली साऊंड असू शकतं. Yes. बिकॉज आपण सीए क्लिअर केलं, यापेक्षा दुसरी अचिव्हमेंट नसू शकते काही. त्याच्यासाठी जी मेहनत आहे ती जेव्हा आपण घेतली तर बाकीच्या सगळ्या गोष्टींना तर I completely agree with you. Yes. थँक्यू सर. तुम्हाला बोलून खूप चांगलं वाटलं. तुमचे इन्साइट्स घेऊन प्रॅक्टिसबद्दल स्पेसिफिकली मला हा पॉडकास्ट फक्त याच्या रिलेटेड रिस्ट्रिक्ट करायचा होता, कारण जे यंग क्राऊड आहे तो जो फेस करतो त्यांचे जे क्वेश्चन्स होते मला ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते. आणि ॲज अ लीडर जेव्हा तुम्ही इलेक्ट होताल तेव्हा आम्ही काही एक्सपेक्टेशन्स आहेत ज्या मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या फॉर मास ऑडियन्स, की हां ते इन्स्टिट्यूटकडनं आम्हाला एक्सपेक्टेड आहे आणि आय होप की ते मिळेल तुमच्याकडनं. Yes. Thank you. Thank you, sir. I hope I did justice to your questions, and definitely regards and my best wishes to all your viewers that whatever you are doing, you do it with honesty, with integrity. Definitely, you will have a success in your field, whatever you are doing. Yes. थँक्यू सर. Thank you. थँक्यू. Yes. Thank you.